थँक्यू बा गुरु. तर फ्रेश सामना तुमच्या भेटीसाठी आलाय. अवनी 11 हनुमान शेडूंग टीम बॅटिंग करत असताना गोलंदाजीचा निर्णय घेतला. टॉस जिंकल्यानंतर स्वर्गीय निरावंत्री संतोष शेठ म्हात्रे प्रतिष्ठान जय भोलेनाथ पिसारवे संघाने मॅच ऑन झाली आहे. विजय पवार पहिल्याच बॉल फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न, परफेक्ट यॉर्कर टाकलाय. विजय पवारची खासियत आणि पवार की पॉवर तुम्हाला पाहायला मिळते. गेल्या अनेक वर्षापासून विजय पवार या संघाला लीड करतो. या संघाचा आधारस्तंभ बनलाय हेड कोच आणि या टीममध्ये खेळाडू घडवण्याचं काम हे विजय पवारने सातत्याने केलं. ऋतिक पाटील स्ट्राईक एंडला चांगला चेंडू टाकलाय. टप्पा आणि योग्य नियंत्रण गोलंदाजीमध्ये विजय पवारची पॉवर तुम्हाला पाहायला भेटते. पुन्हा एकदा बॉल टप्पा पडला, हलकासा एज ऑफ स्पेस कटर बॉल टाकलाय. चांगली गोलंदाजी. 2 बॉल डॉट. पॉवर प्लेमध्ये विजयची पॉवर तुम्हाला पाहायला मिळते. नावाप्रमाणे कामगिरी. पवार की पॉवर. खोदून काढला यॉर्कर बॉल लॉंग ऑफ. ट्राय खूप सुंदर होतं प्रयत्न आणि तिथे सिंगल कंप्लीट केली आहे. मंगेशला तुम्ही तिथे पाहिला लॉंग ऑफमध्ये. 1ने खातं ओपन झालं. सध्या संतोष शेठ म्हात्रे साहेब या संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि त्याची नाईट रजनी आपण मागच्या वर्षी पाहिली. दमदार नाईट रजनी असताना स्वर्गीय निरावंती म्हात्रे चषक प्रतिष्ठान या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक प्रेक्षकांनी आनंद घेतला सर्व नाईटमध्ये. 3 बॉल 1 धाव आणि चांगली गोलंदाजी. पहिल्या डावात पिसारवे संघाचं कमबॅक झालंय. लॉफ्ट केलं बॉलला. शॉर्ट फाईड लेग जजमेंट करतोय आणि इथे फंबल झाले. फंबलिंगचा फायदा भेटला शेडूंग टीमला. बॅटर गजानन येथे वाचलाय. सन्माननीय पी.के. शेठ पाटील वलभ स्पर्धेचे बघा स्वर्गीय एस पाटील आणि स्वर्गीय जनार्दन कमलाकर पाटील स्मृती चषकाचे दमदार ऑर्गनायझर आगमन झालेलं आहे. स्वागत आहे आपलं. डेफिनेटली गजानन बॅटर होता आणि तो सेफ आहे सध्या. फंबल झाले खेळाडू. झेल ड्रॉप झाला. 2-0. 4 चेंडूमध्ये काय कमालीची बॉलिंग केली. आपलं वर्चस्व कायम ठेवलंय विजय पवारने. गुड बॉलिंग. स्वीप केलं आणि या बॉलवरती आजच्या इनिंगचा पहिला चौकार ठोकला आहे ऋतिक पाटीलच्या बॅटमधून. काल कसोटीचा जरी असला तरी वारसा संघर्षाचा आहे आणि संघर्षातून घडणारे 2 संघ पिसारवे आणि शेडूंग पाहायला मिळतात. पुन्हा एकदा स्वीप केलं या बॉलला. फुल टॉस बॉल बॅकवर्ड स्वेडेक बदला. गॅपमध्ये बॉल गेलाय. आउट ऑफ द पार्क. बाउंड्रीच्या पलीकडे 5-4. लगातार 2 चौकार मारले तर फलंदाज ऋतिक पाटीलने. पहिला चौकार फाईन लेगकडे, दुसरा स्क्वेअर लेगकडे. 2 चौकारच्या बरोबरीने टीमची धावसंख्या एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 10 रन 0 विकेट. ची ओळख टेंबोडे सन्माननीय दिनेश खेत्रे आणि स्वप्नील गायकर शेडूंग क्रिकेट संघाचे बिग समर्थक आहेत आणि त्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही परिषद पाटील, पी.के. शेठ पाटील आणि संपूर्ण आमच्या जानुमान अमन ब्रिगेड रियांश 11च्या वतीने आपलं आम्ही स्वागत करत आहोत. 10-0. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. ऋतिक आणि गजानन ओपनिंग जोडी. परंतु मागच्या 2 रात्रीचा इतिहास पाहिला. सुपर 12 तर डी पोलमधून अंश शीतल 11 डीसीचं कोपरा पुढे गेलाय. स्कायरा 11 श्री छत्रपती शिवाजी महाराज नेरेबल संघ सुपर 12मध्ये दाखल झालाय. एफ पोलमधून जय बापदेवचे हनुमान लोणिवली संघ पुढे गेले. त्यांनी 2 सामने जिंकलेत. आणि सी पोलमधून ओम नर्मदेश्वर किरवली, परी 11 साई स्पोर्ट टोंडरे हे संघ पुढे गेलेत. 5 संघ सुपर 12मध्ये क्वालिफायर झालेत. तिसरी रात्र. टायमर ऑन आहे. इथे पंच वाईट बॉल दर्शवतात आणि खूप चांगली संकल्पना. डिसिप्लिन शिस्त बघा या स्पर्धेमध्ये. कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी वर तुम्ही रेड टायमर बघताय आणि प्रेक्षकांनाही दिसतो. आता सध्या 4:35 तिथे झालेत. 4 मिनटं 35 सेकंड आणि खऱ्या अर्थाने 25 मिनटाचा अवधी आहे. 20 मिनटं 4 षटकांसाठी फर्स्ट इनिंग. पहिला डाव
लॉफ्ट केलंय बॉलला, लॉंग ऑफ पोहोचला नाहीये, थोडं दूर आहे. एक टप्पा बॉल फील्ड करणार मंगेश, बीट झाले आणि बॉल आउट ऑफ द पार्क गेलाय. बाउंड्रीच्या पलीकडे धावा येतील 4. आजची रात्र फलंदाजांनी गाजवली आहे. मागचा सामना देखील तुम्ही 78 धावांचा पाहिला हाय स्कोर. खानाव संघ आई गावदेवीच्या नावाने उतरला, त्याने पालेश्वरीच्या विरोधात 78 धावा गोठल्या आणि तो हाय स्कोर ठरला या स्पर्धेचा. काल देखील किरोली संघाने 77 धावा बनल्या आणि कालपासून आपण पाहिलं गोलंदाजांचं वर्चस्व होतं, परंतु आज फलंदाजाने रणशिंग फुंकलेत आणि फलंदाजाने धडाकेबाज फलंदाजी केली आहे. आजची पाटा विकेट फलंदाजांना आता साथ देत आहे. नो डाऊट धावफलकावरती 16, बॉलिंग मार्कवरती देवेश आलाय. पिसारवे टीमकडून 2 व्हाईट बॉल त्याने टाकले आणि विजय पवार म्हटला ना, नेहमी नवीन गोलंदाजांना संधी देतो. हे खेळाडू घडवलेत. विजय पवार नसतील, मंगेश आणि धनेश हे 3 आधारस्तंभ आहेत त्या संघाचे आणि खास करून संतोष शेठ म्हात्रे साहेबांचा उल्लेख करायलाच हवा, कारण त्यांनी हा संघ बनवला आहे. आज संतोष शेठ दादा या संघाचे पाठीराखे आहेत. अगदी खंबीर नेतृत्व आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व. त्यांची स्पर्धा आपण पाहिली मागच्या वर्षी, दमदार. पिसारवे नाईट लॉफ्ट केलं बॉलला, रेंजमध्ये लॉंग ऑफला क्लिअर झालाय. पुन्हा मंगेश तिथे होता, परंतु पाहत राहिला, बॉल सीमा पार, षटकार. निश्चित आपण पाहिलं ना तर आताच कोकण दौरा पूर्ण करून विजय पवार आणि कंपनी आले. थोडी झोप राहिली असेल मला वाटते, त्याचा परिणाम झालाय आणि पुन्हा एकदा तिथे मंगेशच आहे, परंतु आता झेल टिपला आहे आणि फलंदाज बाद झालाय. गजानन 22 वरती 1 शेडूंग. एक गडी बाद. 1.4 ओव्हर कंप्लीट झालेत. आतापर्यंत 2 व्हाईट बॉल टाकले देवेशने. आता विकेट भेटल्या 4थ्या बॉलवरती आणि त्यानेही 4 बॉलमध्ये 12 धावा खर्च केल्यात. प्रोजेक्टेड स्कोर 66 धावांचं लक्ष बनू शकतो. या रिदमने बॅटिंग केली आणि दोन्ही बॅटरने 5-5 चेंडू खेळले होते. आता वन डाऊनचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय, त्याच्यावरती जबाबदारी आहे. शेडूंग संघ अतिशय कमी वलपमध्ये खेळायला येतो आणि शेडूल संघाला आम्ही जास्त पाहिलं नाही आमच्या वलप गावामध्ये खेळताना, परंतु आज आले. तुमचं देखील स्वागत. शेडूंगचा खेळ तुम्हाला पाहायला भेटेल मिनी वानखेडेमध्ये, त्यांचा परफॉर्मन्स. कारण वानखेडेमध्ये खेळण्यासाठी अनेक संघ इच्छुक असतात. पिसारे संघ प्रत्येक वर्षी येतो, त्यापैकी आमचे पालेश्वरी संघ असतील, अनेक संघ प्रत्येक वर्षी येतात, परंतु काही नवीन चेहरे, नवीन संघ आम्हाला पहिल्यांदा पाहायला भेटतात. 3रा व्हाईट बॉल टाकला गोलंदाजाने, त्यामुळे 9 चेंडू टाकावे लागतील. लांब लचक ओव्हर आहे ही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कडले अम्ब्रुस वेस्ट इंडिजचा गोलंदाज ज्याने 17 चेंडू टाकले होते. सर्वाधिक लांब ओव्हर 17 चेंडूंची राहिली होती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, जिथे प्रचंड नो बॉल, प्रचंड वाईट बॉल होते. परंतु लक्षात घ्या, 25 मिनिटात तुम्हाला 5 ओव्हर आणि 20 मिनिटात 4 ओव्हर कंप्लीट करायचे. 10 चेंडू टाकावे लागतील. पुन्हा एकदा व्हाईट बॉल पंचाने दर्शवलात, परंतु विजय पवार तिथे गेला आणि तो सांगतो खेळाडूला की कुठे चेंडू टाकला पाहिजे. कारण प्रत्येक टीममध्ये असा एक खेळाडू असतो, ज्याप्रमाणे वलप टीममध्ये आमचे प्रवीण पाटील आणि जगन्नाथ दादा आहेत, जे गोलंदाजांना नेहमी टिप्स देत असतात, कान मंत्र, की चेंडू कुठे टाकला पाहिजे आणि आपल्या गोलंदाजाला आपण मोटिवेट केलं पाहिजे. जरी त्याने व्हाईट बॉल टाकला तरी तो कॉन्फिडन्स डाऊन न होता त्याला पुढे जाण्यासाठी तेवढाच मोटिवेट गरजेचं आहे. मोटिवेशन. परफेक्ट यॉर्कर हेच विजय पवारने सांगितलं आणि स्वतः विकेट किपिंगची जबाबदारी घेतली. त्याने स्वतःला विकेट किपरच्या जागेवर पोहोचवलं आणि त्याने सांगितलं की परफेक्ट यॉर्कर हा बॉल इथे उपाय ठरू शकतो. 1.5 धावफलकावरती 24 धावा आणि आता 10वा चेंडू टाकण्यासाठी देवेश सज्ज आहे. सामना क्रमांक 2 तुम्ही पाहताय. आज 8 संघ आहेत, त्यामुळे आज 7 सामने खेळवले जातील आणि एक संघ सुपर 6 मध्ये पुढे काढला जाईल. फुनलेनचा बॉल ड्राईव्ह केलाय मिड ऑफला, ऑफ ड्राईव्ह
सिंगल आली आहे. 2 षटकाचा खेळ समाप्त आणि धाव फलकावरती एकूण धावा 25. एक गडी बाद. अवनी 11 चानमान शेडून संघ. परंतु आपण करूया येणाऱ्या 19 मार्चला प्रभाकर शेठ पाटील साहेबांचा वाढदिवस, अभिष्ट चिंतन 16 आणि त्या निमित्ताने फटाक्यांची आतिषबाजी आणि तुम्हाला जल्लोष पाहायला मिळेल आणि महागुरूंच्या आवाजामध्ये तो वाढदिवस द्विगुणित केला जाईल. महागुरू काय म्हणाल? प्रभाकर शेठ पाटील काल सांगितलं कालच 50,000चे फटाके आणलेत आणि अजून पुढे भरपूर धमाल होणार आहे 19 मार्च. निश्चित स्वरूपात प्रवीण स्वर्गीय यशस पाटील आणि स्वर्गीय जनार्दन कमलाकर पाटील स्मृती चषक या स्पर्धेचा सांगता सोहळाही 19 तारखेला होणार आहे. जयघोष बघायला मिळेल. मग परेश शेठ आहे तिथे, आमचे चेतन शेठ आहेत, ओमकार, त्यांची संपूर्ण टीमसुद्धा सज्ज झालेली आहे आणि पी के शेठनी निर्धार केलेला आहे की 19 तारखेला त्यांचा जो वाढदिवस होणार आहे ना, इथे मात्र शेवटपर्यंत स्टार्ट टू एंड फटाक्यांची आतषबाजी प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याचं कारण आहे पी के शेठ पाटील यांचा वाढदिवस. जगन्नाथ बघा आपले ऑर्गनायझर आहेत, प्रवीण आहे तिथे, खूप मेहनत आहे सर्वांची. पी के शेठ पाटील यांचा वाढदिवस म्हटलं ना तर एखाद्याची हालत होऊन जाईल, कारण संपूर्ण गावाला जेवण आहे, संपूर्ण प्रेक्षकांना जेवण आहे महागुरू, त्यामुळे मोठी दावत तर असणारच. असं म्हणतात की दम आहे नावात वठा आहे गावात, आपल्याला भिडायचं नाही, ठेवतो या गाडूनं काढतो या फाडूनं, नाद करायचं नाही, आमचा नाद करायचं नाही. आणि पी के शेठचा तुम्ही नाद करू शकत नाही महागुरू, कारण या स्पर्धेमध्ये एवन जोडी ना परेश शेठ पाटील आणि पी के शेठ आहेत. मी सुरुवातीला उल्लेख केला, अफाट श्रीमंती आहे संपत्तीमध्येही आणि मनामध्ये माणुसकी देखील आहे, त्यामुळे मनाने रॉयल व्यक्तिमत्व परेश शेठ पाटील आणि पी के शेठ आहेत. ठीक. हा निश्चित स्वरूपात प्रवीण अतिशय मनाने श्रीमंत असं म्हटलं जातं प्रवीण, की माणसाची श्रीमंती ही त्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये किती पैसा कमवला याच्यावर त्याची श्रीमंती अवलंबून नसते. त्या माणसाने समाजामध्ये वावरत असताना, विचारांचा बसा जोपासत असताना किती माणसं समाजामध्ये जोडली याच्यावर त्या माणसाची श्रीमंती अवलंबून असते. निश्चित महागुरू, आपण नेहमी पिसारमध्ये जेव्हा जातो ना तेव्हा आपण म्हणतो की सबसे ग्रेट संतोष शेठ, त्याप्रमाणे वलपमध्ये तुम्ही आलात ना तर सबसे ग्रेट प्रभाकर शेठ. आणि आता गोलंदाजी करतो संतोष दादांचा मुलगा धनेश ॲडव्होकेट. धनेशाला बॉलिंग मार्कवर, लव फुलटस बॉल, ड्राईव्ह केलं बॉलला लॉंग ऑनमध्ये, टीपमध्ये फील्डर आहेत, सिंगल कंप्लीट केली आहे. एकच्या बरोबरने टीमची धावसंख्या 27 धावा आता बनलेत आणि प्रोजेक्टचा स्कोअर थोडा डाऊन झाला आहे, कारण मागच्या 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा आल्यात आणि 2 डॉट बॉल. धनेश म्हात्रे ऑन साईडला लॉंग ऑफ लॉफ्टेड ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह, तिथे मंगेश आहे, सिंगल पुन्हा कंप्लीट केले. शेडूंग टीम आता बॅकफुटला चालली आहे, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये शेडूंग टीमने बॅटिंग करताना 25 धावा काढल्या आणि त्यानंतर फक्त 3 धावा आल्यात उर्वरित 5 चेंडूमध्ये. धनेश म्हात्रेने कमबॅक केलंय आणि विजय पवारही त्याला साथ देतोय. लॉफ्ट केलं या बॉलला हवेमध्ये, हवाई सफर, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला व्हेरी क्लोज आणि चेंडू कुठे पडला तर हा झेल होता. खरं तर फिल्डरला मागे बघायचं होतं, तो कुठे उभा होता, अंदाज चुकीचा ठरला. ॲक्शन रिप्ले बघा, चेंडू कुठे पडला आणि हा बॉल लाईनच्या अगदी जवळ पडलाय, त्यामुळे फिल्डरला अजून थोडं मागे यायचं होतं आणि पंच दर्शवतात की हा बॉल सीमापार षटकार. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती 34. टीम शेडूंग 1 गडी बाद. लोकनेते दिबा पाटील साहेबांच्याच नावाचा होणार आहे. अतिशय सुंदर संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. परू डीजे टेंबोडे यानंतर जी लढत असणार आहे बघा. आता वर्तमान लढत आपण मैदानामध्ये पाहतो. एका बाजूला स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे प्रतिष्ठान जय भोलेनाथ पिसारवे प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ अवनी 11 जानुमान शेडूंग या संघातून जो संघ जिंकेल तो लगेचच खानाव क्रिकेट संघाच्या विरोधात भिडणार आहे. हो टू कॉमेंट्री बॉक्स प्रवीण टेंबे. गाणं खूप सुंदर होतं महागुरू. दिबा पाटील साहेबांच्या नावाने दिवंगत कामगार नेते कार्यसम्राट दिनकरजी बालू पाटील जासई गाव पनवेल विधानसभेत नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष, पनवेल उरण विधानसभेमध्ये 4 वेळा आमदार म्हणून निवडून आले.
एक वेळा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राहिले, लोकसभेमध्ये 2 वेळा रायगडचे प्रतिनिधित्व करणारे खासदार आणि नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत कामगार नेते सन्माननीय दिबा पाटील साहेबांना या स्पर्धांच्या माध्यमातून आपण आदरांजली आणि श्रद्धांजली व्यक्त करूया. धावफलकावरती 34 धावा, 1 गडी बाद, करंट रन रेट 11.33 आणि बॉलिंगसाठी आले पुन्हा एकदा विजय पाटील. VP या अगोदर तुम्ही विजय पवारला बघितला पहिल्या ओव्हरमध्ये, आता पुन्हा एकदा विजय पाटील आलाय. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे, 12 चेंडू. आत्ताच मी उल्लेख केला की पिसारवेळ खेळाडू मला वाटतं कोकण दौऱ्यातून रिटर्न आले आणि त्यानंतर थोडा थकवा जाणवला असेल. कोकण म्हटलं तर स्वर्ग आणि स्वर्गामध्ये राहण्याचा आनंद कोकणामध्ये मिळतो, त्यामुळे तिथून आल्यानंतर थोडीशी एनर्जी डाऊन असेल, हरकत नाही आहे. विजय पाटील समोर आहे दर्शन आणि ऋतिक नॉनस्ट्राईक एंडला. टायमिंगचा फटका ऑन साईडला ड्राईव्ह केला आहे. बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू येत नाही, त्यामुळे कटर बॉल टाकले जातात आणि पाटा विकेट आहे. आज देखील मी पाहिलं संध्याकाळी 4 वाजता आमचे चेतन शेट आणि परेश शेट असे जगन्नाथ दादा विकेटची मरम्मत करण्यासाठी महागुरू आले होते. आणि चेतन शेट परेश शेट म्हटलं ना तर नामांकित व्यक्तिमत्व, परंतु डाऊन टू अर्थ, अगदी जमिनीवरती पाय आहेत आणि ग्राउंड लेवलला काम करतायत. कारण की आपली स्पर्धा आहे ना महागुरू, आणि आपणच ती मेहनतीने पूर्ण केली पाहिजे. त्यामुळे ही ओळख आहे परेश शेट पाटील आणि चेतन शेट यांच्याकडून. ही गोष्ट शिकण्यासारखी आहे की नेहमी कमी पूर्ण आत्मविश्वासाने आणि स्वतःला कधी कधी कमी देखील समजतात आणि रिस्पेक्ट ही त्यांची खरी ओळख आहे. समोरच्या व्यक्तीला कधी डाऊन फील होऊन देत नाही, ही चेतनदादा आणि परेशदादाची ओळख आहे. पंच वाईट बॉल दर्शवतात. हीच तर खरी माणुसकी आहे जगामध्ये. कारण पैसा सगळ्यांकडे आहे, परंतु माणुसकी कमवणं आणि माणसं कमवणं हे सोपं नाही आहे. अतिशय कमी लोक असतात जे माणसं कमवण्याचं काम या जगामध्ये करतात. 36 वरती 1, बॅटच्या टोईनवरती बॅक टू द बॉलर, फलंदाज बाद ऋतिक पाटील, बिग विकेट. सोळा धावेवरती ऋतिक बाद झाला. सर्वात मोठा फलंदाज शेडूंग टीमचा मैदानाच्या बाहेर गेला आणि बॅटच्या टोईनवरती हा बॉल लागला. टायमिंग थोडासा अपुरा राहिला. ऋतिक पाटील मला असं वाटतं की 1 सेकंदामध्ये हा चेंडू थोडा पुढे लागलाय. थोडी उशिरा बॅट फिरवली असती तर हा षटकार असता कदाचित. 36 वरती 2. न्यू बॅटर दर्शन पाटीलला जॉईन करणार साहिल केतरी मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिला डाव सुरू आहे. सामना क्रमांक तुम्ही ते 2 पाहताय. याच्या अगोदर आई गावदेवी 11 खानव संघाने सामना जिंकलाय. हाय स्कोर 78 धावा. त्यामुळे या टीममधून जो मॅच जिंकेल ना तो खानाव टीम समोर विनरचा सामना केलेल. रनआउटची संधी, चान्स आणि ते धनेशने थ्रो ज्या पद्धतीने फेकला कदाचित बॅकअप झालं असतं आणि वेगाने फेकला होता, परंतु कॅरी झाला नाही आहे आणि सिंगल होती रिस्की, परंतु रिक्स घेतलाय बॅटर दर्शन आणि साहिलने. फर्स्ट इनिंग तुम्ही पाहताय. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये 25 धावा बनल्या आणि त्यानंतर धावांची गती थोडी कमी झाली या मॅचमध्ये. लॉफ्ट केलं या बॉलला, हाफ ट्रॅकर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा चेंडू म्हणजे मेजबानी होती. बॉल आकाशात, सीमापार षटकार. डेफिनेटली शेवटच्या क्षणापर्यंत लढणं हीच खरी क्रिकेटरची ओळख असते. परिस्थिती काही असो, सोडू नको धीर आणि लढत राहा या जगामध्ये. घामाच्या प्रत्येक थेंबातून यश फुलतं. जिद्दीसमोर नशीबही मान झुकवतं आणि जिद्द असली ना तर जगामध्ये तुम्ही काही करू शकता. कारण सध्या नेपाळचे राष्ट्रपती बनलेत एक गायक, रॅपर, जे रॅप सॉन्ग करायचे आणि तो राष्ट्रपती बनलाय. विचार करा, प्रधानमंत्री. इम्पॉसिबलला तुम्ही पॉसिबल करू शकता. कारण एक रॅपर जर प्रधानमंत्री बनू शकतो नेपाळसारख्या देशाचा, तर एक क्रिकेटरही बनू शकतो आणि क्रिकेटरही प्रधानमंत्री बनलेत एका देशाचे. असे देखील आपण स्पोर्ट्समॅनमध्ये पाहिलेत. आणि हाच तर सध्या जग आहे. तुमच्याकडे जिद्द पाहिजे. जिद्द असेल तर जगात काहीच अशक्य नाही आहे.
43 वरती 3 विकेट गडी बाद झाले. शेवटचा एक बॉल बाकी आहे पंच. विजय पाटील गोलंदाजीमध्ये 5 चेंडू 9 धावा त्याने खर्च केल्यात. साहिल 1 वरती खेळतो. दर्शन 10 वरती बाद झालाय आणि नवीन फलंदाज इनॅट नंबर 5 वरती मैदानाच्या आतमध्ये आलाय. चेतन आलाय. चेतन मजबूत बॅटर आहे, त्यामुळे जर त्याच्या स्लॉटमध्ये चेंडू आले तर खूप बाहेर जाऊ शकतात बाहुबली, आणि आपल्या ताकदीचा त्याला वापर करावाच लागेल. आमचे वल्लभ गावाचे रमेश पाटील अर्थात महागुरूंचे क्लासमेट आहेत, विद्यार्थी. एकाच शाळेमध्ये दोघे शिक्षण घेत होते. वावनजे रयत शिक्षण संस्थाचे विद्यार्थी आहेत. आणि महागुरूंनी सांगितलं की एकाच बेंचवरती आम्ही ते बसायचो. शेवटचा एक बॉल बाकी आहे पंच. 43 धावा 3 गडी बाद. याच सुनील तांडेल सर. मॅच ऑन झाली आहे. 57 धावा कदाचित बनू शकतात प्रोजेक्टचा स्कोर. मिस टायमिंगचा फटका आणि लगातार विकेट येईल का? फाईन लेगला डीपमध्ये पोहोचला फिल्डर. कॅच ड्रॉप. चांगले प्रयत्न केले होते परंतु झेल सुटला आणि तिथे 2 धावा कंप्लीट केल्यात. 2च्या बरोबरीने 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावरती शेडूंग संघ पोहोचलाय 45 धावा. फर्स्ट इनिंग तुम्ही पाहता जिथे मागच्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या आणि 2 गडी बाद केले विजय पाटील. करंट रन रेट 11.25. या मॅचमध्ये 45 लॉस ऑफ 3. स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे प्रतिष्ठान पिसारवे क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. राकेश पाटील पिसारवे. प्रवीण टेंबे राकेश पाटील पिसारवे असं एक नाव आहे. पिसारवे गावामध्ये कोणताही सार्वजनिक कार्यक्रम असो अथवा क्रिकेटची स्पर्धा असो, नेटवर्क सभा आहे ना ती राकेश पाटील पिसारव्यांच्या माध्यमातून सातत्याने विनामूल्य सभा आपण पाहतो. आणि गोरक्षनाथ म्हात्रे पिसारवे यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचंही स्वागत आहे. राकेश पाटील हे इंटरनेट ब्रॉडकास्टिंग प्रोव्हायडर आहेत. वायफाय कनेक्शन ते देत असतात प्रत्येक कार्यक्रमाला आणि फ्री ऑफ कॉस्ट देण्याचं काम ते करत आहेत. राकेश तुम्हाला देखील शुभेच्छा, चांगलं काम. मंथन आलाय. पहिला बॉल लॉफ्ट केला हाफ ट्रॅकरला. लॉंग ऑन तिथे बीट झाले. प्रयत्न सुंदर आणि 2 धावा कंप्लीट केल्यात. एफर्ट चांगले होते खेळाडूचे, कारण जरी तुम्ही झेल शूटला कठीण होता तरी एफर्टला महत्त्व असतं आणि एफर्ट पाहिले जातात. कारण की जेव्हा टीम मैदानामध्ये खेळत्या 11 खेळाडू त्यावेळी जे सिलेक्शन होतं ना एफर्टमुळे सिलेक्शन होतं की तुम्ही किती प्रयत्न केले चेंडू पकडण्यासाठी, आणि एफर्टची किंमत आहे या स्पर्धेमध्ये. 47 धावा लास्ट ओव्हर. शेडूंग संघ 5 चेंडू आहेत तुमच्याकडे. किस्मत बदलणी होगी. बॅटची कडा हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न. ओ वाट ऑफ फिल्डिंग. हातामध्ये चेंडू चिकटला फॅविकॉल प्रमाणे आणि बघा 2 धावा पूर्ण आल्यात. विजय पवार थोडा निराश आहे या थ्रोवरती, कारण बॅकअप नव्हता. त्यालाही माहिती आहे थ्रो करायची गरज नाही. सिंगल धाव खूप खतरनाक असते, कारण काल देखील आपण पाहिलं एक संघ एका धावेने पराभूत झाला आणि एक धावाची किंमत तुम्हाला माहीतच असेल. 49 धावा 3 गडी बाद. पहिला डाव तुम्ही इथे पाहताय. साहिल 5 वरती खेळतो. चेतन 2 धावा आणि मंथनने 2-2 4 धावा दिल्या 2 चेंडूवरती. लास्ट ओव्हर काहीतरी करावं लागेल साहिलला. महत्वाची गोलंदाजी आणि परफेक्ट यॉकर बॉल. लेथ लाईन या चेंडूवरती सर्व काही होतं. हँड रोटेशन तुम्ही पाहिलं. बॅट अँड पॅटच्या मधून बॉल गेलाय. दोन्ही पायांच्या मधून चेंडू ट्रॅव्हल कॅरी केलं धनेशने. डॉट बॉल. 3 चेंडूमध्ये फक्त 4 धावा. लास्ट ओव्हरला डेथ ओव्हर म्हटली जाते, परंतु ही ओव्हर चांगली आहे. डेथ ओव्हर म्हणता येणार नाही. लॉफ्ट केलं स्लॉटमध्ये बॅटच्या रेंजमध्ये. लॉंग ऑन क्लिअर. मायटी हिट. षटकार साहिलच्या बॅटमधून आणि षटकाराने 50 कंप्लीट झालेत. 50 अप. संघ पोहोचलाय 55. मॅजिक आकडा स्कोर बोर्डवरती आणि हा षटकार बघा. बाहुबली फटका साहिलच्या बॅटमधून अगदी स्लॉटमध्ये आला आणि तो प्लॉटमध्ये गेलाय. मिनी वानखेडेच्या 55 धावा. 55. चांगला टार्गेट बनला आहे, कारण या स्पर्धेमध्ये 3 संघांना 50 धावा छेद झाल्या नाही सुधीरजी, त्यामुळे 55 देखील पुरेशा आहेत. आणि आज ड्यू फॅक्टर थोडा जास्त पाहायला मिळतो. गुलाबी थंडी.
कमबॅक पुन्हा एकदा केले गोलंदाजाने, वापसी. हेच करायचं असतं एका गोलंदाजाला, रीड द बॅट्समन. जेव्हा तुम्ही बॅटरचा अभ्यास करताना तेव्हा तुम्ही डॉट चेंडू टाकू शकता आणि ते मंथनने केलंय. मागच्या बॉलवर चुकी घडली, यावेळी लेन थोडी मागे ठेवली आणि चेंडू स्विंग केला. डॉट बॉल, टार्गेट सेट बॉल, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. हा बॉल स्लॉटमध्ये पुन्हा हाफ ट्रॅकर बॉल दिलाय. 2 षटकार म्हटलं तर मॅच बनली आहे शेडुंगसाठी. आता शेडुंग टीमने लास्ट ओव्हरमध्ये 16 धावा कंप्लीट केल्या, 2 षटकार 2 डबल आणि टीम जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 61-61. जिंकण्यासाठी 62 करायच्या आहेत. टीम अवनी 11 जानमान शेडुंगच्या विरोधात पिसारवेर संघाला 62-62ची आवश्यकता. जाऊया टॉसबॉक्समध्ये आणि तिथे जोडले जातील आमचे महागुरू MD गडगे सर, आमचा अभिमान आणि आमचा स्वाभिमान. थँक्स आमचे प्रवीण टेंबे. बघा, चांगलं नामांकित दीपक पडिलाजर सारख्या नामांकित कंपनीत जॉब करतात. एक एज्युकेटेड समालोचक आहे आणि पहिले असे महाराष्ट्रातील पहिले टेनिस विश्वातील असे समालोचक आहे, एकमेव की ज्याच्या नावावर समालोचक म्हणून 2 बाईक आहेत. प्रवीण, चला बाबूशाह यांच्याकडे बोलणार आहोत. मी पुन्हा एकदा इथे पाहतो आपण शेडुंग क्रिकेट संघाला लीड करण्यासाठी आपण प्रतीक शेठ खेत्री यांना पाहतो. त्यानंतर GR दुर्गे, हरेश मुंडे, राकेश पाटील पिसारवे, दिनेश खेत्री, स्वप्नील गायकर, तुम्हा सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. 19 तारखेला बघा मित्रांनो, 19 मार्च सर्वांसाठी दुग्ध शर्करा योग असणार आहे. वलभगावचे उद्योजक आणि या स्पर्धेचे आमचे केंद्रबिंदू आदरणीय PK शेठ अर्थात प्रभाकर शेठ पाटील यांचा वाढदिवस आहे. खूप मान्यवरांची गर्दी होणार आहे. मान्यवर प्रवीण, सर्व मान्यवरांना प्रभाकर शेठ पाटील यांनी 19 तारखेला इन्व्हाइट केलेलं आहे आणि अनेक मान्यवर त्यांचा मित्रपरिवारांनी सुद्धा इथे सूचित केलेलं आहे की 19 तारखेला त्या सर्वांना सर्वजण खऱ्या अर्थाने PK शेठ पाटील यांना उत्तम दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा देण्याकरता या व्यासपीठावर मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. जवळजवळ 1 लाख रुपयाचा फटाक्यांच्या आतषबाजी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने जय हनुमान अमन ब्रिगेड आणि रियांश 11 वलभ क्रिकेट कमिटीच्या वतीने केली जाणार आहे. व्यासपीठावर बघा आमचे चेतन शेठ पाटील युवा उद्योजक आहेत. SS पाटील कंस्ट्रक्शनची ती ओळख आहे आणि त्यांच्या मामाचे सुपुत्र बघा प्रतीकी क्रिकेटचा आनंद घेतात. या स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर संजोग शेठ पाटील, ओमकार रॉय. या संजोग शेठ, प्रतीकने सांगितलेलं आता आमच्या चेतन पाटीलने की उद्या मामाच्या गावाला शेडुंगला जाणार आहे. चेतन, मला एक बालगीत आठवते. लहानपणी आम्ही ज्यावेळेस मराठी शाळेमध्ये शिकत होतो त्यावेळेस प्रवीण टेंबे आहेत, प्रवीण टेंबेला सुद्धा ते गीत आठवते. प्रवीण बघा, चेतनचा मामाचा गाव म्हटला तर शेडुंग आणि चेतनने सांगितलेलं आहे उद्या आम्ही शेडुंगला जाणार आहोत मामाच्या गावाला. आणि एक गीत आठवलं मला की झुक 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 आगीन गाडी, धुरांच्या रेगा हवेत काडी, आणि पलती झाडे पाहूया, चेतन मामाच्या गावाला जाऊया, जाऊया, चेतन मामाच्या गावाला जाऊया. मामाचं गाव म्हणजे रामदास शेठ खेत्री, उद्योजक आहेत. चला, आमचे PK शेठ पाटील बघा आमच्या समीपेत जोडलेले आहेत. 19 तारखेला परेश शेठने सांगितलेलं आहे की वाढदिवस मात्र जल्लोषमध्ये साजरा केला जाईल. आमचे संजोग दादा आलेले आहेत, स्वागत आहे तुमचं. आणि संजोग शेठ पाटील यांनी आम्हाला इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. PK शेठ पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आमचे PK शेठ अर्थात प्रभाकर शेठ पाटील यांच्या परिवाराच्या वतीने या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे त्या खेळाडू, सर्व आमचे प्रेक्षक, व्यासपीठावर सर्व मान्यवर, सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे PK शेठ पाटील परिवाराच्या वतीने. संत वचनाप्रमाणे ते योगदान असणार आहे PK शेठ. असं म्हटलं जातं की अन्नदाता सदा सुखी, बोले तैसे चाले, त्याची वंदावी पाऊले. सर गोटरामदादा पाटील आणि गुरुनाथ भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे.
स्वर्गीय यशस पाटील आणि स्वर्गीय जनार्दन कमलाकर पाटील स्मृती चषकाच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करत आहोत. चलिए बात करेंगे मैच नंबर, देखिए बात करेंगे 2 शायद इसके बाद है विनर के बीच में यहाँ पर महागुरु सर निश्चित रूप से यहाँ पर जानकारी देते जाएंगे. और ये मुकाबला की बात करेंगे, देखिए यहाँ पर होनी लिबल्स जय हनुमान से सेडूंग टीम देखिए बात करेंगे, बहुत अच्छे टारगेट सेट किए यहाँ पर. और टारगेट की देखिए कोई बुरा नहीं कहा जाएगा यहाँ पर, लेकिन उनके सामने देखिए बात करेंगे यहाँ पर स्वर्गीय निरावंते देखिए बात करेंगे, स्वर्गीय निरावंतरी मातृ प्रतिष्ठान देखिए बात करेंगे, जय भोलनाथ पिसारवे टीम है. और इस नाम से देखिए हमने बड़ी प्रतियोगिता देखिए आने वाले समय में देखिए बात करेंगे आपको देखने को मिलेगा. दोनों टीम की देखिए बात करेंगे, जो भी अतिथि मानने पर आए. आइए संतोष दादा देखिए, रमेश दादा हम देखते हैं हमेशा पिसावरे टीम के साथ है. बड़ी चेहरे देखिए हर आने वाला समय में देखिए बात करेंगे बड़ी 4 व्हीलर के साथ है. आपको अगला सीजन दिखेगा निश्चित रूप से पिसावरे के मैदान के अंदर से. लेकिन तैयार गेंदबाज है और पहला गेंद देखिए पर कमाल का आउट ड्राइव है यहाँ से, और इसे कहते हैं ईंट का जवाब पत्थर से भाई. आता हुआ चौके के साथ है, आउट ड्राइव है, कवर को चिरता हुआ. डीजे आमचे त्यांनी संगीत आपल्याकडे ऐकायला मिळालं बघा. झुक 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 आगी न गाडी. सन्मान आहे हा सुद्धा एक. वळूया पुन्हा एकदा बाबूशाह यांच्याकडे. चलिए तैयार गेंदबाज है, ओ लाजवाब और एक आउट ड्राइव है. बात करेंगे ना महागुरु मंगेश मात्री सीजन केपीसी ट्रॉफी से जो रन बना रहे हैं भाई, और बनाते ही जा रहे हैं भाई. पर दूसरा चौका आता हुआ पैसा सिर्फ आपका लाइफस्टाइल बदल सकता है, लेकिन दिमाग आपका देखिए बात करेंगे किस्मत बदल सकता है. और मंगेश मात्रे के ये माइंडसेट बल्लेबाज है यहाँ पर है. बाहर जाते हुए गेंद को, और एक देखिए तीसरा चौका भाई यहाँ से. दिल है नरम और खून में गर्मी है भारी, और मंगेश देखिए बल्लेबाजी कर रहा है भारी भारी भारी. चल रहे हैं ऋतिक पाटिल थोड़ा सा महंगे साबित होते हैं. क्रिकेट में होता रहता है दोस्तों, एक तेरी तो एक मेरी और वक्त सबकी. और ये क्या चौथा चौका जाएगा भाई यहाँ पर. ये क्या इतिहास दोहराना चाह रहे भाई यहाँ पर. कानपुली के खिलाफ देखिए बात करेंगे, देवीशा बड़ा नाइट में देखिए सुदाम नाइक ने लगातार 6 गेंद पर 6 चौके लगाए थे. इस सीजन का बड़ा रिकॉर्ड, क्या यहाँ पर रिकॉर्ड ब्रेक होगा? इन पर 6 चौका देखिए लाजवाब यहाँ पर सुदाम नाइक ने खेले थे. देवीजा बड़ा टीम देखिए आपको दिखेंगे आगे भी देखिए आज की रात में देखिए यहाँ पर. लेकिन इससे पहले देखिए विनर खिला जाएगा, लेकिन 4 चौका आता हुआ. अब यहाँ पर देखिए नहीं, 5वां नहीं भाई. अगर 5वां करना है तो फिर ये फील्डर कर सकते हैं. 4 चौके के बाद देखिए अच्छा यहाँ पर होता है क्या मिला यहाँ पर मैंडेटरी पावर प्ले. इसलिए तो देखिए बात करेंगे सुधीर, अक्सर मैं कहता हूँ कि बारिश में मेंढक को और मैंडेटरी पावर प्ले में बल्लेबाज को रोकना थोड़ा कठिन रहता है. और वो खास करके मंगेश माते देखिए रन मशीन इस टीम के. और केपीसी ट्रॉफी देखिए क्या एक्सीलेंट खेल खेले. उसके बाद घोट पूरा सीजन, लेकिन विजय पवार देखिए इस साल गेंद के साथ साथ बल्ला से तो पवार दिखाए, लेकिन बल्ला मुड़ गया. सीधा खेलना चाहते थे यहाँ पर. लॉन्ग अप पर क्या चाटा हुआ, पहला सफलता हाथ लगता हुआ. 17 का खतरा.
डीजे परू देखिए बात करेंगे। महागुरु सर अगली मैच से डीजे हमारे साथ जुड़ेंगे और मजा आएगा और टाइमिंग देखिए वो हमारे साथ देंगे और 17 पर पहला विकेट। ठीक. सन्माननीय आत्माराम टेंबे वलभ क्रिकेटचा आनंद घेत असताना त्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपला मी या स्पर्धेचे आमचे शिल्पकार पी के शेठ पाटील परिषद पाटील यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करत आहोत. आणि इथे आपण पाहतो आता ज्यांचं या स्पर्धेकरता आगमन झालेलं आहे सन्माननीय स्मित व्यास बालाजी रेसिडेन्सी, राजेश खंडागले बालाजी रेसिडेन्सी यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही स्वर्गीय एस एस पाटील, स्वर्गीय जनार्दन कमलाकर पाटील स्मृती चषकाच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करत आहोत. क्या बात है पीके पाटिल साहब देखिए देख सकते हैं इस वक्त सामने देखिए एक ऐसे चेहरे टेनिस क्रिकेटर देखिए एक कोहिनूर देखिए महाराष्ट्र की धरती पर जिन्होंने कभी भी पीछे मुड़कर नहीं देखे भाई. यहाँ पर चाहे टूर्नामेंट की बात करिए, चाहे किसी ओनर के रूप में बात करिए, चाहे यहाँ पर दोस्ती की दुनिया के बारे में बात करिए. हाँ पीके साहब देखिए बात करेंगे. कितना बाज की उड़ानों में कभी शोर नहीं होता है क्योंकि असली ताकत पंखों में नहीं इरादों में होती है. और पीके पाटिल साहब देखिए बात करें इनकी इरादे ही देखिए बहुत मजबूत है भाई और काम शान से लेते हैं, सफलता शोर मचाती है. हमारे परेश दादा देखिए बात करेंगे. उनकी स्माइल देखिए कटआउट पे भी देख सकते हैं. उनकी स्माइल स्लो स्माइल रहती है जिसे हम देखते हैं ना. तेज अपील देखिए और उंगली उठी देखिए भाई यहाँ पर दूसरा विकेट और विकेट देखिए इस बार किसका गिरा भाई. बड़ा विकेट गिरा यहाँ पर मंगेश मात्रे देखिए. दिल ने चाहा जिसे जान से ज्यादा, कभी कभी वही रुलाता है सबसे ज्यादा. क्या ये बल्लेबाज अपने टीम के लिए इस वक्त मुश्किल पैदा कर रखे जा रहा है. सत्रह पर देखिए दूसरा विकेट लगातार देखिए 17 का खतरा है. प्रश्न कहती ना परिवार को मालिक बनकर नहीं माली बनकर संभालो क्योंकि जिस बगिया का माली अच्छा होता है वहाँ हर फूल महकता है. हमारे देखिए पीके साहब है, परेश दादा देखिए, जगन दादा देखिए बात करेंगे और सभी का देखिए चेतन दादा देखिए यहाँ पर तभी तो देखिए ये बगिया का फूल महकता हुआ ये प्रतियोगिता देखिए. और खासकर देखिए उनके जन्मदिन से बड़ी धमाका 19 मार्च और ये रिस्क भरा बैकफुट से देखिए कट खेला है फील्डर से भाई. अच्छा देखिए माइंडसेट यहाँ पर गेंदबाजी देखने को मिलता हुआ और टीम का स्कोर देखिए 2 विकेट के बाद यहाँ पर सिंगल आता हुआ और स्कोर देखिए जाकर पहुंचा 18 रन से. सुधीर सर कहा जाता ना किस्मत की लकीरों से ज्यादा मेहनत की तकदीर पर भरोसा रखो. किस्मत में जो रहता है वो आपको मिल ही जाता है लेकिन मेहनत से कुछ और मिलता है. और विजय पाटिल अब धनेश देखिए अब ये देखते हैं कितनी अपनी मेहनत पर भरोसा रखते हैं. कहते ना जो खुद पर विश्वास करता है वही अपना भविष्य लिखता है. और गेंदबाज दर्शन ने भी देखिए ये चीजें बड़ा विकेट देखिए दर्शन ने दर्शन दिया भाई क्योंकि पहली ओवर की आखिरी गेंद पर विकेट गिरा विजय पवार का और उसके बाद है जो यहाँ पर खास करके मंगेश मात्रे का विकेट गिरा. लेकिन इसको कोई बात नहीं होता रहते. देखिए अभी भी धाकते जी उरन के मैदान पर क्या क्रिकेट खेले थे भाई. मुकाबला भलाई पिसारवे टीम हारा था लेकिन दिल जीता था भाई. नीचे आकर धनेश अच्छी बल्लेबाजी करते हैं, विजय बल्लेबाजी करते हैं. 19 पर 2 हैं लेकिन टारगेट देखिए यहाँ पर बहुत अच्छा मजबूत टारगेट यहाँ पर रखा गया है. तैयार गेंदबाज है. खराब गेंद फुल टच बॉल था जिसका फायदा नहीं ले पाए यहाँ पर और फील्डर ने देखिए पूरी जान झोंकी लेकिन कैच कैरी नहीं किया उन तक है और 2 रन आता हुआ यहाँ पर एक एक कैच देखिए टेंशन बढ़ाएगी, एक एक छक्का देखिए आसान बनाएगी और स्कोर देखिए जाकर पहुंचा है 19 रन. महागुरु सर कहते ना टेंशन अगर ज्यादा लो तो भाई लाइफ बर्बाद कर देती है. अगर टेंशन लिमिट में लो तो फिर लाइफ बना भी देती है. और ये मुकाबला कहीं ना कहीं थोड़ा सा टेंशन बढ़ा रही है भाई. 2 विकेट गिरा क्या छोटा फिर से पार्टनरशिप के अपने का 62 का टारगेट है और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा इस वक्त 21 रन है. कितना चाहे कथा हो या कहानी चाहे कोई पिक्चर हो और ये चलिए खींचा भाई यहां से गेंद को पहुंचाया दूर 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 और अंपायर ने भी कर लिए 6 मंजूर. डीजे उड़ाइए फुरफुर.
चाहे कथा हो, चाहे कहानी, चाहे यहाँ पर कोई पिक्चर, कोई फिल्म ही हो, हमेशा संघर्ष हीरो करता है। लेकिन क्रिकेट में सुधीर ऐसा नहीं, यहाँ हीरो बनना पड़ता है। यहाँ हीरो पहले नहीं आता है, यहाँ हीरो बनना पड़ता है। 27 पर 2 यहाँ पर से तैयार गेंदबाज, और फिर से देखिए ऑफ ड्राइव। ये अच्छा सोच है भाई, एक बड़ा हिट के बाद एक सिंगल आता हुआ। कहते हैं ना, बल से ज्यादा कभी कभी बुद्धि का इस्तेमाल करो। बल आपको लड़ना सिखाता है, बुद्धि आपको जीतना सिखाता है। 2 ओवर का खेल कंप्लीट है, टीम का स्कोर 28 है। और अभी समीकरण की थोड़ी सी बातें कर लेंगे भाई। यहाँ पर आने वाली 18 गेंद और जीत के लिए देखिए बात करेंगे 34 की जरूरत है। 18 चेंडू आणि 34 धावांची गरज असणार आहे ती पिसारवे क्रिकेट संघाला बघा. स्पर्धेचे आमचे आयोजक पी.के. शेठ पाटील, या त्यानंतर आमचे परेश शेठ पाटील, संजोग शेठ पाटील, चेतन पाटील, जगन्नाथ पाटील, अंकुश पाटील, ओमकार रॉय, संपूर्ण बघा संपूर्ण कमिटी, प्रवीण पाटील असतील सर्व आमचे, त्यानंतर शशिकांत सांगडे यांची खूप मेहनत या स्पर्धेला प्राप्त झालेली आहे. आणि बघा संजोग शेठ पाटील या स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर आहेत, त्यांचे परममित्र स्मित व्यास आणि सन्माननीय राजेश खंडागले साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. चलिए मंडप मालक जहाँ कहीं बहुत तुरंत यहाँ पर जगन दादा जी के संपर्क करें, कमेंट्री बॉक्स के सामने आकर मंडप मालक नहीं सही बताए महागुरु सर। देखिए ये एकता है, ये आयोजन करताओं के देखिए एक दूसरे का साथ है, ये तो बात छिड़ा महागुरु सर है। जिस बगिया का माली अच्छा होता है ना, वहाँ हर फूल महकता है. बघा रॅलिंगच्या बाहेर 20 कटआउट्स आहेत आणि त्याच्या प्रत्येक कटआउट्सवर आमचे पी.के. शेठ पाटील यांचं कटआउट्स पाहतो, फोटो पाहतो आणि तिथे जर फलंदाजाने त्या कटआउट्सला षटकार हिट केलं तर 1000 रुपयाचं कैश प्राइज पी.के. शेठ पाटील यांच्या वतीने दिलं जाईल. क्या बात है महागुरु सर, होठों से नहीं ये प्रतियोगिता में नोटों से भी बात हो रही है. यही तो बात छिड़ा, जिस बगिया में माली अच्छा होता है ना, वहाँ के फूल महकते हैं. परेश दादा लिखिए, पी.के. साहब लिखिए, जगन दादा लिखिए, चेतन दादा देखिए, संजोग दादा, सही बताइए पूरी. देखिए ये जो मैनेजमेंट है ना, इन्होंने इतनी अच्छी तरह से अपने काम को लिए हैं और महक रहा है, फूल हाथों में भी है और खुशबू भी आ रही है. लेकिन मैच की बात करेंगे 18 गेंद 34 की जरूरत है. इस बार देखते हैं, लेन तो आगे रखे लेकिन सत्यावन काकड़ी सर देखें, इनकी खामोशी बता रही है कि गेंद फेर भाई निकल गई. बहुत बढ़िया देखिए यहाँ पर मजा आएगा मुकाबले में. 17 गेंद है, अभी भी 34 की जरूरत है. यहाँ पर हर गेंद पर 2 के औसत से रन बनाना होगा. और क्या चर्चा चलता है पर दोनों बल्लेबाज एक साथ आ गए. अंपायर बैटिंग टीम ने डीआरएस रखी, अंपायर को चैलेंज किया. पर अंपायर कॉल है फेयर डिलीवरी. बैटिंग टीम का कहना है कि वाइड है, चैलेंज किया अंपायर को. लेकिन देखते हैं तीसरा अंपायर का कॉल क्या आता है. कितना हिम्मत हारने वाले के लिए रास्ता छोटे. टाइमर देखिए बात करेंगे, थोड़ा सा नहीं ऑफ रहता है. देखिए इससे बहुत बढ़िया देखिए डिसिप्लिन. यही तो बात बताया, जिस बगिया के माली अच्छे होते हैं वहाँ के हर फूल महकते हैं. और जो हमारे प्रभाकर शेठ पाटिल साहब देखिए, पी.के. साहब, परेश दादा, परेश दादा की देखिए स्माइल देखिए, मानो कि कलकत्ता का रसगुल्ला, वो जो स्वीट स्माइल जो स्लो मोशन में हम देखते हैं ना कभी कभी कोई शॉर्ट सिलेक्शन को, इनकी स्माइल स्लो मोशन में आती है एकदम से. चलिए फिर यहाँ पर तीसरे अंपायर की देखिए, यहाँ पर भी स्लो मोशन में देखिए देखा गया. वही बताया परेश दादा की वो स्माइल देते, हल्की स्माइल देते हैं. ये देखिए लाइन के अंदर पिचअप लाइन, जिसके कारण से बहुत अंदर जाने के बाद गेंद बाहर की तरफ डिप की और तब तक बल्लेबाज के पाले से निकल चुकी थी, वाइड लाइन के अंदर से जा चुका था. तैयार देखिए गेंदबाज. हिम्मत हारने वाले के लिए रास्ता छोटे नजर आते हैं और कहते हैं ना, लड़ने वाले के लिए हमेशा रास्ता खत्म नहीं होते हैं. तो चलिए आने वाला देखिए 17 गेंद की बात करेंगे. 34 की जरूरत है. मजा आएगा मुकाबला में. यहाँ पर से बहुत बढ़िया मुकाबला. तैयार गेंदबाज है और इस बार खींचा देखिए यहाँ से बड़ा हिट है. AK-47 छर. सोलह गेंद देखिए, अभी भी 28 की जरूरत है. कहती ना, जीवन का सबसे अच्छा योग है एक दूसरे का सहयोग है. मंगेश का विकेट गिरने के बाद धनेश का देखिए सहयोग है. डगआउट में देखिए तालियां बजती हुई भाई. यहाँ पर से नहीं, वो पता है उन्हें कि ये मोमेंट पैदा कर रहा है एक एक छक्का, लेकिन से
गेंदबाज देखिए फिर से तैयार हैं, 16 पर 28 है और हवा में थोड़ा समय लहरा था। देखिए शॉर्ट कवर देखिए रखा था, शॉर्ट चिली कवर रखा गया था। अक्सर देखिए यहाँ पर इस तरह के 4-5 ओवर के फॉर्मेट में रहते नहीं है, लेकिन एक रिस्क लिया पर टेस्ट मुकाबले में ज़्यादातर देखते हैं और सर्कल के अंदर देखते हैं, लेकिन सर्कल के बाहर देखिए इतना फील्डर क्लोज रखा गया है। और 15 गेंद देखिए अभी भी 27 की जरूरत है। यही तो बात बताया, जीवन का सबसे अच्छा योग एक दूसरे का सहयोग है, जो ये प्रतियोगिता में चलता हुआ। प्रकाश सांगड़े साहब देखिए देख सकते हैं, एक दूसरे का देखिए मैंने ये बात बताया, सबका सहयोग, लेकिन यहाँ पर आता हुआ सिंगल समीकरण बदलेगा और टोटल देखिए जाकर पहुंचा है। टोटल ये बात करेंगे, टोटल देखिए 36 रन और जीत के हार के बीच में देखिए 14 गेंद 26 की जरूरत है। यहाँ पर सुधीर कहा जाता है ना, सफलता सिर्फ मेहनत की दीवानी है, किसी की सूरत की नहीं। आज देखिए मेहनत ही टूर्नामेंट की प्रतियोगिता की। महागुरु सर देखिए प्रतियोगिता में खर्चा भी है और शुरुआत से चर्चा भी है। और ये चलिए भाई, अब मैच भी चर्चा का विषय बन रहा है भाई। यहाँ पर जाने दिया गेंद को, और इंतजार करने वाले को उतना मिलता है, कोशिश करने वाला जितना छोड़ देता है। बहुत बढ़िया वाइड लाइन पकड़ के गेंदबाजी करते हुए, DRS तो आपने पहले ही गवा दिए भाई। और अभी देखिए समीकरण की बात करेंगे, 13 की 26 की जरूरत है। सफलता सिर्फ मेहनत की दीवानी है, किसी की सूरत की नहीं। लेकिन धनेश देखिए यहाँ पर, और ये खराब गेंद, लेकिन देखते हैं अंपायर कॉल देखिए, नो बॉल आ गया भाई। इससे कहते हैं घर पे आई खुशियां दरवाजे से लौट जाना। और विकेट कीपर का सराहना करना चाहूंगा, इतना लपक झपक से आसान नहीं होता है, काफी कम सेकंड में इन्होंने कैप्चर किए। रन तो बचाए खुद ना कुछ यहाँ पर, लेकिन एक ही सिर पे आएगा यहाँ पर, नो बॉल का 1 रन आएगा और अगला फ्री हिट रहेगा। 13 पर 25 की जरूरत है। तेज देखिए यॉर्कर करना चाहते थे, कभी कभी गेंद हाथों से फिसल जाता है। 3 गेंद है भाई, तैयार से फ्री हिट है। देखिए सराबा करने से बेहतर है यहाँ गेंद को रुकते यहाँ पर से। कहते ना थोड़ा ठहर कर चलने में समझदारी है, क्योंकि जल्दी में चलते हुए लोग अक्सर रास्ता खो जाते हैं, और यहाँ पर रास्ता तो खोए हैं। 12 गेंद अभी भी 24 की जरूरत है। अभी भी कुछ कहा नहीं जा सकता है, कहानी में अभी भी ट्विस्ट है। चलेंगे डीजी के पास, वापस लौटेंगे। 12 गेंद 24 की जरूरत है। त्याचं कारण आहे त्यांच्या विचारधारेतून ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. स्वर्गीय यशस पाटील आणि स्वर्गीय जनार्दन कमलाकर पाटील आज आपल्यात नाही आहेत, परंतु त्यांच्या अविस्मरणीय आठवण म्हणून जानमान अमन ब्रिगेड रियांश 11च्या माध्यमातून नामांकित स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. स्पर्धेचा आपण सर्वजण आनंद घेता. खास करून बघा, या स्पर्धेकरता शुभेच्छा आलेल्या आहेत. सन्माननीय संतोष म्हात्रे माजी सरपंच पिसारबे यांच्या वतीने त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. मग रमेश शेठ म्हात्रे असतील, सातत्याने प्रकाश शेठ म्हात्रे असतील माजी सरपंच, त्यांच्या वतीने सुद्धा स्पर्धेकरता शुभेच्छा आलेल्या आहेत. चलिए बहुत बढ़िया। देखिए 12 गेंद 24 की जरूरत है यहाँ पर। हाँ पीके साहब देखिए, प्रभाकर पाटिल साहब, इनके देखिए कटआउट आप देख सकते हो, जहाँ पर डायरेक्ट हिट होती है तो भाई 1000 देखिए पहली रातों से लेकर और आखिरी नाइट तो महागुरु सर है। होटो से तो की तो बात चल रही है, और उसके साथ देखिए नोटों की भी बात हो रही है। और यही तो बात बताया, इस टूर्नामेंट में खर्चा भी है और चर्चा भी है। लेकिन 12 गेंद देखिए 24 की जरूरत है। अब गेंदबाज या बल्लेबाज 12 पर 24, लेकिन धनेश की तारीफ करना चाहेंगे। 10 गेंद पर 18 पर बल्लेबाजी करें, स्ट्राइक पर रहेंगे। कितना सफलता की प्यास की बस कड़ी मेहनत से निकला पसीना ही बुझा सकती है। और ये दिक्कत बनेगी थोड़ा सा यहाँ पर, उससे भी बड़ी दिक्कत भाई कर दी आपने यहाँ पर से। दूसरा भी गवा दिए हो मामा ठाकुर से। अरुण भी गया और सपना भी भागे। कैच भी छूटा और दूसरा रन भी गया। मैच तो अभी गया नहीं है भाई, मैच अभी भी रुका है भाई। यही तो बात बताया, सफलता की प्यास कड़ी मेहनत से निकला पसीना ही बुझा सकती है। अब मेहनत करना पड़ेगा भाई। 11 गेंद 22 की जरूरत है। और टूर्नामेंट के नियम देखिए बात करेंगे। कंपलसरी
चेसिंग की देखिए बात करेंगे 11 गेंद लेकिन अभी भी 22 रनों की जरूरत है। पढ़ना भी तुझे है, लड़ना भी तुझे है। ये लड़ाई खुद से है भाई, ये समझना भी तुझे है। कोई तुम्हें खाना खिलाने नहीं आएगा भाई, खुद को लड़ना पड़ेगा। तैयार गेंदबाज है। ओ और एक देखिए अच्छा गेंद है और ये डॉट गेंद और मारेगी भाई आपको यहाँ पर से 10 गेंद देखिए अभी 22 की जरूरत है यहाँ पर से 10 गेंद देखिए बात करेंगे जीत के लिए 22 की जरूरत है यहाँ पर। और धनेश को यहाँ पर रुकते हुए ये काबिल तारीफ भाई यहाँ पर से प्रेम जामले देखिए भाई, प्रेम रतन धनपाव। प्रेम नाम ही बड़ा सफल रहा सलमान के लिए बॉलीवुड में, जब जब प्रेम नाम से आए सुपर डुपर दे बैठे। लेकिन यही तो बात बताया भाई, पिक्चर में कहानी पहले लिखा जाता है लेकिन क्रिकेट में हीरो कहीं भी बन सकता है। धनेश के पल्ले से और एक आता हुआ देखिए हमारा झलक 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 दिखला जा 6 रन। चंद्रकांत पाटील यांचं आगमन झाल्यानंतर फलंदाज धनेश मात्रे यांनी षटकाराने स्वागत केलेलं आहे। चलिए हमारे देखिए साइल इलाके भी बहुत स्टाफ आए हुए यहाँ पर से। वेलकम, स्वागत है। तैयार गेंदबाज है, हल्के हाथों से खेले यहाँ पर से सिंगल लेंगे। यहाँ पर हम नेतृत्व की क्षमता देखिए आपके आकार पर नहीं आपकी एटीट्यूड पर निर्भर करती है। और धनेश देखिए इस वक्त जो एटीट्यूड दिखा रहे हैं ना बल्लेबाजी में, तारीफ। ठीक, इथे मान्यवरांचं आगमन होत आहे। पालेश्वरी नाईट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर उद्योजक प्रशांत शेट्ट पवार आणि त्यांच्या समवेत निखिलदादा तांडेल, विद्यमान सरपंच पालेबुद्रुक आणि पालेबुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दिलीप शेठ भास्कर। बहुत बढ़िया देखिए पवार दो पवार प्रशांत दा पवार देखिए पिछले मैच में भी जिक्र किए थे जब टीम में मैदान में उतरे थे। लेकिन मैच देखिए यहाँ पर बहुत कुशल मोमेंट, थोड़ा मुकाबला की तरफ जाएंगे। मेहमान तो काफ़ी हैं, उनकी तो चर्चा जिक्र होती रहेगी। लेकिन धनेश देखिए यहाँ पर आक्रामक करें लेकिन गेंदबाज भी देखिए बांध कर रखने की कोशिश करें। प्रेम अभी भी देखिए 7 गेंद 14 की जरूरत है। यही तो बात छेड़ा भाई, नेतृत्व की क्षमता आपके आकार पर नहीं आपकी एटीट्यूड पर निर्भर करती है। और ये खींचा देखिए यहाँ से हवा में गेंद है लेकिन फील्डर कैच लिया भाई यहाँ पर। धनेश देखिए बड़ा विकेट भाई यहाँ पर। इसकी की बिजली गिरी तो दिल का कलेजा जल गया। क्या धनेश के आउट होने के बाद है यहां से सारा का सारा उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद जल गया। आमचे GTC लाईव्ह क्वालिटी विथ क्लॅरिटी आपण मैत्रीला पाहतो। या स्पर्धेचे आमचे शिल्पकार आदरणीय PK शेठ पाटील यांची नात आहे बघा। आपुल्या हिता जो असे राजेश शेठ पाटील यांची सुकन्या की आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची आकुली कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। मैत्री अभिनंदन बघा। मैत्री आज आपल्या आजोबांच्या नावाने अर्थात बाबा त्यांच्या विचारधारेतून ही स्पर्धा भेटीसाठी आलेले आहे आणि क्रिकेटचा आनंद घेतं। मैत्री मनपूर्वक अभिनंदन। बोलूया पुन्हा एकदा मैदानाकडे ओर टू बाबूशा। नहीं मुकाबला में भी मजा है। देखिए महागुरु सर VIP डाइश में भी हम देख सकते हैं। अब देखिए 6 गेंद रह गए भाई, जीत के लिए 14 रनों की जरूरत है। माइंडसेट हमेशा ऐसा रखना चाहिए, जो आता है मैं वो कर लूंगा, जो नहीं आता है वो मैं सीख लूंगा भाई। नहीं बल्लेबाज अब मैदान पर कौन आए भाई। धनेश का जगह 27 रनों का इनिंग्स है लेकिन समय पर विकेट फील्डर ने थोड़ा सा देखिए कंट्रोल गवाए थे लेकिन उसके बाद भी कैच को लिया वहां पर से। रितेश देखिए बात करेंगे। शुभम देखिए यहाँ पर गेंदबाजी में आते हुए लेकिन 6 गेंद 14 की जरूरत है यहाँ पर। विजय पाटिल लिखे ऊंचाई तो भर दिए भाई यहाँ पर, लंबाई की कमी रह गई भाई यहाँ पर। ओ चिंगो चिंगो खाया गुटका फोड़ा मटका, लगेगा 420 का झटका। कैच भी छूटा और चौका भी निकला। में देख सकते हो किस तरह से देखिए क्या छोड़ा गया भाई यहाँ पर से। मौका मौका मौका, ओ चिंगो चिंगो। कुछ लोग पूछते हैं चिंगो चिंगो क्या है, यही है कारण से समय पर। लेकिन कोई बात नहीं, गलतियों को भूल जाइए, सबक को याद रखिए। और यही गलती तो हैरी बुक से हुआ था भाई। 15 पर संजू सैमसन का कैच छोड़ा था, उसके बाद 89 रनों का इनिंग्स खेला था। 4 आ चुका है पहला गेंद पर। 10 की जरूरत है। ये देखिए
मागरूस हैरी बुक ने संजू सैमसन का कैच छोड़ा था 15 पर और उसके बाद 89 रनों का इनिंग्स और कैच छूटा और उसके बाद देखिए और एक छक्का, बड़ा तड़ाका। बात है जब जब क्या छूटा है, मैच छूटा है, इतिहास गवाह है। और अब देखिए जीत के लिए 4 की जरूरत है, गेंद बची है 4 कंपलसरी। कहा जाता है ना, जंग में जाने वाले घोड़े ये कभी 12 तो में नहीं नाचते। सुधीर, आज देखिए रायगढ़ प्रीमियर लीग चल रहा है, रायगढ़ प्रीमियर लीग सीजन 5 का कौन भूल सकता है। विजय पावले का वो कैच छोड़ना और उसके बाद वो मैच गंवाना सबसे बड़ा कैच था पिछले सीजन 5 का। देखिए लेकिन यहाँ पर देखिए कैच छोटा, चौका गया और उसके बाद छक्का है। लेकिन कोई बात नहीं, गलतियों को भूल जाइए, सबक को थोड़ा याद रखिए। अब 4 गेंद पर 4 और विजय पाटिल लेके यहाँ पर विजय की तरफ टीम को लेते हुए, क्या ये फिनिशर, ओह माय गॉड फिनिश, क्या विजय पाटिल ने किया से, व्हाट अ फिनिश। कहते ना, जंग में जाने वाले घोड़े ये कभी 12 तो में नहीं नाचते। अपनों को धोखा, दुश्मन को मौका, बहुत बड़ी गलती से टीम ने किया पर। और यहाँ देखिए चर्चा चलता हुआ, भाई चर्चा तो यही चल रहा होगा, हमें अपनों ने लूटा, कहाँ गैरों में दम था। लेकिन मैच की बात करेंगे, मैन ऑफ द मैच दोनों कप्तान आइए टॉस के लिए। तर इथे नाणेफेक केली जाणार आहे आणि या सामन्याचा सामनावीराचा किताब इथे दिला जाणार आहे। मधुकर गोंधळी खेरणे यांचं आगमन जे झालेलं आहे, मनपूर्वक आपलं